हरीला आठवल्यानंतर सुखाची प्राप्ती आहे. नाथ महाराज या ठिकाणी प्रकर्षानं हरी नामाचं महत्व आपल्याला सांगतायत. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारायांचा हरिपाठ आणि एकनाथ महाराजांचा हरिपाठ हे दोनच हरिपाठ अधिकृत हरिपाठ म्हणून मान्यता पावलेले आहेत. बाकी पंचरत्न हरिपाठ वगैरे असा काही प्रकार नसतो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असा काही प्रकार नाही. हे दोनच हरिपाठ आहेत. त्यामध्ये हरिनामाचं महत्व आपल्याला पावलं पावलाला शब्दाला संत महात्म्यांनी प्रकट करून सांगितलेलं आहे. ज्ञानोबारायांनी नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. हरीचं नाव कोणी घ्यावं, कसं घ्यावं, कुठे घ्यावं, कधी घ्यावं, सगळं 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 नाथ महाराजांनी त्या एकाच अभंगामध्ये सांगितलंय. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. काहीही करा पण हरी बोला. परमात्म्याचं नामस्मरण या ठिकाणी विशेषत्वानं नाथ महाराजांनी हरी नामाचा उल्लेख केला. सुख एक आहे. एका साधकाचं वर्णन करत असताना फुलवाऱ्याच्या रूपकामध्ये नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलं. एक साधक विचार करू लागला की देवाची भक्ती केल्यानंतर आपल्याला त्याची कृपा संपादन करता येऊ शकते, पण मार्गदर्शक कोणी नव्हता, म्हणून मनानं परमार्थ सुरू केला. समुद्राचं पाणी तसंच पिलं तर खारट लागणार आहे. त्याचं बाष्पीभवन होऊन मेघाच्या स्वरूपात जेव्हा ते बरसेल तेव्हाच ते गोड लागणार आहे. परमार्थ स्वतःचा स्वतः करत असताना माणसाला अत्यंत त्रास सहन करावा लागतो. किंबहुना परमार्थाची सफलता कदापिही शक्य होऊ शकत नाही. परमार्थामध्ये सद्गुरू हे फार मोठं तत्व आहे. सद्गुरू रूपी मेघाच्या द्वारे जर का तो परमार्थ आपल्यापर्यंत आला तरच माणसाचा परमार्थ सफल होणं शक्य आहे. नाहीतर भरकटलेल्या माणसासारखे आपण कुठेही भरकटत राहतो. परमार्थामध्ये भरकटण्याच्या जागा भरपूर आहेत. अहो, जे स्वतःला महान साधक उपासक म्हणून घेतात त्यांची सुद्धा काय अवस्था होते चिरंजीव पदवाचा म्हणजे कळेल. नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलंय. एखादा साधक परमार्थाच्या मार्गाला जात असताना त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आड येतात. अगदी 42 ओव्यांमधून नाथ महाराजांनी सांगितलंय. चिरंजीव पद पावावयासी, आन उपाय नाही साधकासी, किंचित बोलो निश्चयसी, कळावयासी साधका, येथे मुख्य पाहिजे अनुताप. त्या अनुतापाचे कैसे रूप, नित्य मृत्यू लागला सनिपन मनी, अल्पदेह सुख म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तुम्ही विषय स्वार्थी लाविला, थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा, ऐसा अनुताप नित्य वाहता, तव वैराग्य त्याच्या हाता, त्या वैराग्याची कथा ऐकाता सांगेना. मग ते वैराग्य बहुतापरी आहे का, हे अवधारी सात्विक राजस तामस त्रिप्रकारी योगेश्वरी बोलीजे वगैरे 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 सांगत असताना नाथ महाराज पुढे सांगतात, तो साधक जेव्हा परमार्थाची एक ठराविक उंची गाठतो तेव्हा लोक त्याचं कौतुक करायला लागतात. वा वा, अगदी नाथ महाराजांची भाषा आहे. लोक त्याला वंदन करायला लागतात. त्याच्या नानामृदू आसने घाली ती विचित्र पर्यंक निद्रे प्रति नरनारी शुश्रूषा करीती, तेणे तो प्रीती स्पर्श गोडी. नाथ महाराज बोलतात. मग त्याला ते आवडायला लागतं. लोक त्याचं कौतुक करायला लागतात की वा 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 वा, तुम्ही किती चांगले, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही चांगले आहात, तुम्ही पारमार्थिक उच्च अवस्था प्राप्त करून घेतली. असं झाल्यानंतर त्या साधकाला ते खरं वाटायला लागतं. मग जे जे जनवंदिती तेच त्याची निंदा करीती. नाथ महाराज म्हणतात, परी अनुताप उपजे चित्ती, ममता निश्चिती पूजकांची. मग त्याला असं वाटायला लागतं, नाही नाही, हे उगाचच बोलतात, माझा मोठेपणा यांना सहन होत नाही म्हणून हे आता माझ्याबद्दल उलट सुलट बोलू लागले. खरा तर मी मोठा, ही त्याची भावना होत असते. ही कशामुळे होते तर मार्गदर्शक कोणी नसतो म्हणून. श्री गुरु सारेखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोणतरी ज्ञानोबारे सांगतात. सद्गुरू आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे. अहो, ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा पाया, आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया असलेले ज्ञानोबाराय, ते ज्ञानोबाराय स्वतःकडे कमी म्हणा येतात.
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, 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 ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धरलो गुरुकृपे, आता उद्धरलो गुरुकृपे, श्री गुरु सारिखा सता पाठी राखा, श्री गुरु सारिखा सता पाठी राखा. ज्ञानोबाराय सांगतात, आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया असणारे ज्ञानोबाराय सांगतात की सद्गुरूंची कृपा माझ्यावरती झाली आणि माझा उद्धार झाला. सद्गुरू परमार्थामध्ये फार महत्वाचे आहेत. जोपर्यंत सद्गुरूचा पाठिंबा आपल्याला लाभत नाही तोपर्यंत आपण परमार्थामध्ये पुढे जाऊ शकत नाही, सफल होऊ शकत नाहीत. असाच एक साधक विचार करू लागला की देवाची उपासना केल्यानंतर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकेल, आनंदाची अनुभूती प्राप्त होऊ शकेल, सुख समाधान प्राप्त होऊ शकेल. म्हणून तो इथं तिथं फिरू लागला. देवीकडे गेला, भैरोबाकडे गेला, भैरोबासी डाक घालून नेसाई गळविली. फार मोठा अभंग आहे नाथ महाराजांचा फुलवऱ्याचा रूपकाचा. देवीकडे गेला, भैरोबाकडे गेला, मुंजाबाकडे गेला, अमुककडे गेला, तमुककडे गेला, पण काहीही फायदा झाला नाही. शेवटी या भावनेप्रत आला की ऐसी दैवते केली अनंते बहुश्रम पावलो, परी ते फलकट झाले शेवटी गळा येऊन पडले. बहु जाची खूप त्रास, दुःख भोगिले चौदिशी व्यापिले. आता माझी काय अवस्था झाली? झाले मी उदास, सोडिली आस, धरुनी कास पंढरी पाहुनी जीव माझा हर्षला. तुझ म्या फुलवरा बांधिला, जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उद्बोधे, देह तुझ अर्पिला, तुझ म्या फुलवरा बांधिला. संतांची भेट झाली, महत्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. परमार्थामध्ये संतांची भेट होणं महत्वाचं आहे. इतस्ततः फिरत असताना भरपूर देवी देवता केली, पण कोणी कशा कुठल्या कामाला लावलं माझं मलाच माहिती, तो साधक सांगतोय. पण संत मला भेटले आणि त्यांनी मला पंढरीचा मार्ग दाखवला आणि त्या पंढरीच्या मार्गावर आल्यानंतर मला सुखाची अनुभूती प्राप्त झाली. पंढरी नाथाचं मुख बघितल्यानंतर, त्याला बघितल्यानंतर मला सुख आणि समाधान प्राप्त झालं, असं तो साधक म्हणतोय. हरी या शब्दाचा नाथ महाराजांनी विशेषत्वानं उल्लेख केला म्हणून मला सांगायचा. एक सुख आहे हरी आठविता, लक्षात ठेवा. सुख एक आहे, एकमेव हरीला आठवल्यानंतरच सुख आहे. आणि सुख काय आहे तर हरी म्हणजेच एकमेव सुख आहे. पण माणसं एका हरीला भजतात असं नाही. त्यांची श्रद्धा अनेक ठिकाणी वाटल्या गेलेली असते. 33 कोटी देव आपण म्हणतो, पण 33 कोटी देव तेवढेच आहेत का? महाराज आपण नवीन तयार करतो, नाही की नाही?
खेडेगावामध्ये जर तुम्ही गेलात असे 5-7 दगड पडलेले असतात, कुठे शेताच्या बांधावरती वगैरे. मग एखाद्याला उगाच असं वाटतं की हा गणपती आहे, याची सोंड जरा गणपतीसारखी दिसते. बाजारात जातो, शेंदूर आणतो, तेलामध्ये कालवतो, त्या दगडाला लावतो, नमस्कार करतो, गणपती तयार झाला. हात कुठे पुसायचा? दुसऱ्या दगडाला. अर्धवट त्या दगडाला लागलेलं असतं. दगडाला हात लागल्यानंतर ते निघून जातो. दुसरा माणूस येतो, बघतो इथं 2 देव आहेत, पण एकाला शेंदूर कमी पडला. तो जातो बाजारात, शेंदूर आणतो, तेलामध्ये कालवतो, दुसऱ्या दगडाला लावतो, दुसरा देव तयार झाला, नमस्कार करतो, हात कुठे पुसायचा? तिसरा दगड. असं करत 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 हे देव वाढत जात असतात. तुकोबाराय सांगतात, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते किते, आपल्या पोटा रडते मागती शिते अवदान. या देवांची उपासना करून काहीही उपयोग नाही, तुकोबाराय सांगतात. आपुले इच्छे आणि का पिढी का येते देईल बराडी. अरे जी स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याला त्रास देते. गमतीनं सांगतात, एकाला देवी प्रसन्न झाली, अशीच एक देवी प्रसन्न झाली. तो भक्त सुद्धा काम्य मार्गाचा. म्हणला, आई प्रवास करावा लागतो, घोडा दे. तिने सांगितलं, मीच गाढवावर बसते, तुला कुठून घोडा दे. आपुले इच्छे आणि का पिढी. स्वतःकडे नाही, पण स्वतःला मिळवण्यासाठी भक्ताला पळवायचं, अशा हा पंढरीनाथाचा स्वभाव नाही, हा हरीचा स्वभाव नाही. आपली उपासना, आपली श्रद्धा ही वाटल्या गेलेली आहे, म्हणून आपल्यावरती देव कधीच प्रसन्न होत नाही. माणसं खूप विचार करतात की आपण जन्मापासून आतापर्यंत एवढा परमार्थ करतो, पण कधीच आपल्याला देव प्रसन्न होत नाही. अहो, कधी स्वप्नात दिसत नाही, नाही का? स्वप्नामध्ये आणखी भरपूर काही दिसतं, पण ज्याचा ध्यास आपण अखंड जन्मभर घेतलेला आहे तो कधीच दिसत नाही. अहो, देव स्वप्नात दिसणं सुद्धा साधं लक्षण नाही, लक्षात ठेवा. पण तो स्वप्नात सुद्धा दिसत नाही का? कारण आपली निष्ठाच त्याच्या ठिकाणी नाही. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आला की विठ्ठल, गुरुवार आला की दत्त, शुक्रवार आला की देवी, शनिवार आला की शनिदेव, नाही तर मारुतीराय, आणि रविवार आला की खंडोबा. देवालाही आपण वारात वाटून घेतलंय, नाही का? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वाराची पण भजनं आहेत. पाटील साहेब, वाराची पण भजनं आहेत. सोमवारी अमुक म्हणायचा, मंगळवारी तमुक म्हणायचा, बुधवारी अमुक म्हणायचा, विठ्ठलाचाच म्हणायचा. सोमवारचा अभंग बुधवारी म्हटलं तर काय चालतो की चालत नाही? चालतो. इथं चालत असेल. काही ठराविक जे परंपरेची माणसं आहेत ते म्हणतात चालत नाही. ही संप्रदायातली कर्मठता आहे, लक्षात ठेवा. आपला वारकरी संप्रदाय हा कर्मठ नाही. मी नेहमी सांगत असतो, आपला वारकरी संप्रदाय हा फार फ्लेक्झिबल आहे. वेळोवेळी योग्य बदल करून चांगलं ते घेऊन वाईट ते सोडून देणं हा आपल्या संप्रदायाचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे गेल्या 700 वर्षांपासून या संप्रदायाची वृद्धी होतीये. चांगल्या गोष्टी घ्यायच्या, वाईट गोष्टींचा त्याग करायचा. ठीक आहे, मान्य आहे की संतांनी ते अभंग करून ठेवले, त्या दिवशी त्या देवाचा अभंग म्हटला तर चांगला आहे, पण दुसऱ्या दिवशी म्हटलं तर चालत नाही असं नाही. पण काही ठिकाणी थांबवतात. सोमवारचा अभंग बुधवार घेतला, थांब, नाही चालणार नाही, ही कर्मठता आहे. अहो, ह्या कर्मठतेचं तोंड फोडण्यासाठी तर संतांचं जीवन आहे. नाथ महाराज सांगतात, जै धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. आम्हा का संसारा येणे? हरिभक्ती नामस्मरणे, जड जीव उद्धरणे, नामस्मरणे करुणे. नानामते पाषांड कर्मठता अतिबंड, तयाचे ठेचणे तोंड हरिभजने. कर्मठता ही आपल्या संप्रदायामध्ये अभिप्रेत नाही. पुढे चाल. वारावरती आपण देव गमतीनं सांगतात. एक माणूस प्रवासाला निघाला, नावेमध्ये बसलेला होता, पोहता येत नव्हतं, पात्र मोठं होतं, आजूबाजूला कोणी नव्हतं. तुम्ही म्हणाल हे सगळं कसं काय?
हे गोष्टीमध्ये असं होत असतं. निघाला नावलवत. नदीच्या मधोमध गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मी सांगत असतो हा दृष्टांत की आपल्या नावेला छिद्र पडलेलं. त्याने डबा घेतला आणि ते पाणी फेकून द्यायला सुरुवात केली. पाणी वाढत चाललं. त्याची गती कमी होऊ लागली पाणी बाहेर काढण्याची. काय करावं? आवाज दिला कोणाला, पण आजूबाजूला कोणीच नाही आपल्याला मदत करण्यासाठी. हे त्याच्या लक्षात आलं. शेवटी विचार केला देवाचा धावा करावा, देवाला बोलवावं, देव आपल्याला या संकटातून वाचवेल. पण प्रश्न पडला देवाला बोलवायचं म्हणजे कोणाला बोलवायचं? सोमवारच्या देवाला का मंगळवारच्या देवीला? बुधवारच्या देवाला का गुरुवारच्या देवाला? त्याने विचार केला सोमवारच्या देवापासून सुरुवात करू. असं म्हणतात की महादेव भोळा आहे. आवाज दिला हे महादेव ये माझं रक्षण कर, पाण्यामध्ये बुडतोय. महादेवाने कैलासामध्ये ऐकला आवाज, कोणीतरी भक्त मला बोलवतोय. नंदीवरती बसले, निघाले. अर्ध्या रस्त्यामध्ये आले. माणसाला कुठे दम? विचार करू लागला महादेव अजून आलाच नाही. पाणी वाढत चाललं. म्हटलं सोमवारचा देव काही येत नाही. म्हटले मंगळवारच्या देवीला बोलून बघावं. देवीला आवाज दिला माते ये आणि माझं रक्षण कर. मातेनं ऐकलं कुठला तरी भक्त आपल्याला बोलवतोय. ती निघाली. पण मातेनं जसं ऐकलं तसं पित्याने पण ऐकलं. अर्ध्या रस्त्यात आलेल्या महादेवानं विचार केला आपल्याला बोलवत नाहीये, देवीला बोलवतोय. अर्ध्या रस्त्यातला महादेव पुन्हा कैलासावरती. देवी निघाली. अर्ध्याच्या वर पुढे आली. पाणी अजून वाढूच लागलं. तो विचार करू लागला देवी सुद्धा आपल्या रक्षणासाठी येत नाही. अर्ध्याच्या पुढे आलेली ती देवी. पण तेवढ्यात तो म्हटला की बुधवारच्या देवाला बोलून बघावं. विष्णूला आवाज दिला देवा ये, अरे गजेंद्राचा तो धावा केलायस, माझाही धावा कर, मला वाचव. वैकुंठामध्ये परमात्म्यानं ऐकलं, देवीने पण ऐकलं. अर्ध्याच्या पुढे आलेली ती देवी निघून गेली तिच्या डोंगरामध्ये. विष्णूने ऐकलं आपला भक्त बोलवतोय. गरुडावर बसले, निघाले. अगदी 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 त्याच्या जवळ येणार एवढ्यात तो विचार करू लागला विष्णू सुद्धा माझ्या मदतीला धावून आला नाही, कोणाला बोलवावं? विचार करू लागला. परेशान झाला. इथपर्यंत तर ती नाव पाण्यामध्ये बुडाली होती. विचार करू लागला गणपती बाप्पाला बोलून बघावं. गणपती बाप्पाला आवाज दिला देवा ये गणपती बाप्पा आणि माझं रक्षण कर. अगदी काही पावलांच्या अंतरावर असलेला विष्णू विचार करू लागला मला नाही बोलवलं, गणपतीला बोलवलं. हे पुन्हा वैकुंठामध्ये महाराज. योगायोगाने झालं असं की गणपती त्या भागामध्ये कोणातरी भक्ताचा उद्धार करण्यासाठी आलाच होता. योगायोग. गणपतीने ऐकलं कुठला तरी भक्त बोलवतं. इथपर्यंत ती नाव बुडली होती. माणूस पाण्यामध्ये हातवारे करत होता. त्याने बघितलं लांबून की गणपती आलाय. म्हटलं खरा देव म्हणजे गणपती. गणपती म्हणजे खरा देव. इतर सगळ्या देवांना बोलून बघितलं पण कोणी आलं नाही. गणपतीला बोलवलं, गणपती आला. खरा देव म्हणजे गणपती. गणपतीने पण बघितलं, बारीक डोळे करून कोणतरी माणूस बुडतोय. त्याने सांगितलं देवा ये, हो मीच मीच मीच, ये ये वाचव मला. गणपतीने बघितलं माणूस बुडतोय. आता माणूस बुडतोय म्हटल्यानंतर गणपतीने काठावर नाचायला सुरुवात केली. आता तुम्हाला जसा प्रश्न पडला का, तसाच त्या माणसालाही प्रश्न पडला की का? अरे देवा मी बुडतोय, वाचव मला. मला वाचवण्याच्या ऐवजी काठावरती नाचतोयस, ये लवकर वाचव मला. गणपतीने सांगितलं अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी बुडतो, तुम्ही नाचता. आज माझा दिवस आहे. विठ्ठल. अगदी गमतीचा भाग जरी आपण बाजूला सोडून दिला तरी आपुला तो एक देव करून घ्यावा. ते